लाडक्या बहिणींच्या खात्यात आज जमा होणार 5,500 रुपये दिवाळी बोनस. महिलांना बोनसचा हप्ता कधी मिळणार? तर महिलांनो, ही योजना सुरू झाल्यामुळे राज्यातील महिलांना अत्यंत आनंद झाला. या योजनेच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती देखील सुधारली आहे. यासोबतच सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता लाडक्या बहिणींना दिवाळीत 5,500 रुपये बोनस म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. तर आता हे रुपये 5,500 कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यभर राबवली आहे. राज्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. यासाठी सरकारने सुमारे 46,000 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. या योजनेद्वारे वार्षिक 2.5 लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळतो. त्यामुळे त्या स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च भागवू शकतात, तसेच छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतात. मित्रांनो, महिलांना बोनसचा हप्ता कधी मिळणार? मित्रांनो, तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सरकारकडून महिलांच्या बँक खात्यात हा बोनस जमा केला जाणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यातच हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. हा हप्ता महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार असून यात मासिक हप्ता आणि बोनस या दोन्ही रक्कम समाविष्ट असतील. त्यामुळे राज्यातील सर्व महिलांना ऑक्टोबरच्या या हप्त्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून त्यांना दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी बोनसची रक्कम मिळावी. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे, कारण महाराष्ट्र सरकारकडून 3,000 रुपये बोनस मिळणार आहे. या संदर्भात माहिती समोर येत आहे. ही रक्कम महिलांच्या खात्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून